मनीष आणि पवन ही जोडी तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अक्षय गोवळकर येणाऱ्या आगामी काळात 2चे 4 हात ज्यांचे मात्र होतील अगदी मात्र वैवाहिक जीवनाकडे मात्र टर्न घेत आहेत. आयुष्याची अर्धी इनिंग मात्र संपलंय. येणारी सेकंड इनिंग मात्र खऱ्या अर्थानं खूप महत्वपूर्ण असेल. अर्थात अक्षय गोवळकर आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिला चेंडू घेऊन या दुसऱ्या मॅचचा. तर जाऊया मॅचकडे जिथे पहिला चेंडू राईट हँड ओव्हर द विकेट. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु चेंडू स्विंग अँड मिस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय एक दृष्टपुष्ट यष्टीचा फलंदाज अर्थातच मनीष किणी याच्या आवाक्यापासून चेंडू दूर ठेवला आणि ओव्हरआर्म क्रिकेटचं सध्याचं हे ब्रह्मास्त्र आहे. शरीरापासून दूर ठेवणं ही लाईन गोलंदाजाकडे असायला हवी आणि आपण पाहतोय फलंदाजाला चेंडूपर्यंत येणं गरजेचं आहे. आडव्या बॅटने पहिला चेंडू आपण पाहतो स्क्वेअर लेगच्या वरून खेळायचा होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पुन्हा एकदा अक्षय गोवळकर यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा होत नाहीये. अतिशय चांगली गोलंदाजी एका बाजूला भरपूर अनुभव तर एका बाजूला आपण पाहतो एक यंग टॅलेंट अर्थातच आपण पाहू शकाल अक्षय गोवळकर एक चांगला होणार खेळाडू. अंडरआर्म क्रिकेट देखील चांगलं खेळत असतो परंतु ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये देखील ॲज अन बॉलर म्हणून आपली छाप सोडलंय असा अक्षय उत्कृष्ट एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू. यावेळी आपण पाहू शकाल अक्षय गोवळकरच्या विरोधात चढवलेला हल्ला आणि मनीष किणीला मात्र तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही. कारण खऱ्या अर्थानं जर हाफ ट्रॅकरचा चेंडू असला तर मनीषसाठी तो एक बोनस आहे आणि अनेक याच प्रकारच्या षटकार त्यांनी मारण्यात ते माहीर आहेत पटाईत आहेत आणि यावेळेस अक्षय गोवळकर ह्याचा मात्र माहितीनुसार लग्नाच्या आधी मात्र अगदी हा शेवटचा सामना म्हणजे कुमार अक्षय गोवळकर हा शेवटचा सामना असेल. नंतर मात्र श्री अक्षय गोवळकर असं आपल्याला बघायला मिळेल. अर्थात आपण पाहू शकाल अक्षयचा चेंडू हाफ ट्रॅकरचा होता. भरपूर समाचार मनीष किनी यानं घेतला आणि चेंडूला मात्र स्टँड अँड डिलिव्हर आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू निघून जातोय सरळ सीमापलीकडे आणि धावांच्या मात्र इथून सुरुवात केली जाते. या 6 धावेनं धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 3 चेंडू आणि 6 धावा. अक्षय गोवळकरचे पहिले 2 चेंडू अतिशय महत्वपूर्ण राहिले परंतु तिसऱ्या चेंडूवर अतिशय चांगली बॅटिंग. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंज ऑफ द पेस कौशल्य वापरलं गेलं. नकल चेंडू आपल्याला हाताळायला बघताना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं भुवनेश्वर कुमारची आठवण करून दिली या चेंडूनं. अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला. 4 चेंडू आणि 6 धावा. षटकारी येतात परंतु सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. समोरचा आपला फलंदाज आपण पाहतोय पवन याच्याकडे देखील क्वालिटी आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ एक चांगल्या रीतीने मात्र एक कट रचले आपल्या विरुद्ध तर त्यांच्या रीतीत आपण 6 धावा तिसऱ्या चेंडूवर आणल्यात. तदनंतर सिंगल डबलकडे देखील लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑन साईडला खेळायचा प्रयत्न स्क्वेअर लेगला शॉटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. पवन मात्र आता स्ट्रायकिंग एंडला जाईल. षटक क्रमांक 1चा खेळ चालू झालाय जिथे 5 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि धावांची जर गती पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 7 वरती. 7 ऑन दी स्कोर कार्ड. बिनबाद जिंदाबाद नाबाद अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला मनीष तर एका बाजूला पवन. स्ट्रायकिंग एंडला पवन अगदी पहिल्या चेंडूचा आस्वाद या माकुंडचा प्रीमियर लीग मध्ये पहिला चेंडू खेळण्याचा आपण पाहतोय आता त्याला चान्स मिळतोय आणि गोलंदाजी मार्कवर अक्षय गोवळकर एका बाजूला संजीवनी 11 तर दुसऱ्या बाजूला मिष्टी 11 धीरज घरत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे. यावेळी पवनने देखील पहिला चेंडू खेळत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जिथे मात्र पहिलं षटक संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर एक षटकार एक सिंगलच्या मदतीनं 7 धावा फलकावरती. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे अमर यांना. तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय अर्थात निशांत हे मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत.
संजीवनी 11 नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांनी दावा स्पष्ट केला, की आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करणार. कारण घरचं मैदान या मैदानाचा चांगला आढावा आहे. एम-एस-एफचं मैदान आपण पाहतोय. एक अतिशय चांगल्या रीतीनं माकुंचा स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून एक चांगलं डेव्हलप केलेलं मैदान. या मैदानाची जर रूपरेषा तुम्ही मागची 5 वर्ष ओलांडून पाहिली, तर एक गालटन भागातलं प्रत्येक उठाणाला मात्र या मैदानाच्या आतमध्ये पाणी यायचं. परंतु मनीष ठाकूर, मनीष किनी यांचे अथक परिश्रम तदनंतर या मैदानाचे एक रूप बदललं गेलं. यावेळेस मात्र चेंडू जाऊन पायावर आदळतोय. परंतु आपण पाहू शकाल मनीष केणी थोडेसे स्ट्रगल करतायत. खऱ्या अर्थानं स्ट्रगल चालू आहे. एक षटकार जरी आला असेल, तरी देखील आपण पाहतोय त्यांची ओळख वेगळी आहे. त्यांच्याकडे मोठे फटके खेळण्याची ताकद आहे, परंतु गोलंदाज देखील तेवढाच ताकदीचा आहे. जरी समोर मोठा फलंदाज असला, तरी देखील कर्णधाराने माझ्यावर दाखवलेला विश्वास हा मी सार्थ ठरवीन. हाच प्रयत्न सध्या निशांत आणि अक्षय गोवळकर या दोघांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा तयार ओव्हर दी स्टंप्स. यावेळेस आपण पाहतोय मनीष किनीच्या बॅटमधून अगदी चेंडू होता स्लॉटमध्ये डाऊन द ग्राउंड आणि आपण पाहू शकाल षटकार. वेळेस आपण पाहतोय मनीष किणी याच्या बॅटमधून अगदी डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेनं मिड ऑन आणि मिड ऑफच्या मधोमध खेळलेला फटका, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध खेळलेला हा फटका आपल्याला बघायला मिळाला. अतिशय सुंदर रीतीने मात्र बॅटिंग. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये मनीष हा मात्र दाखल होतोय आणि दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थानं पहिल्या षटकात थोडंसं स्ट्रगल राहिलं. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर देखील थोडीशी चाचपडायला लागल्या, परंतु तदनंतर चेंडूला पाहिलं अगदी व्यवस्थित टायमिंग आणि तदनंतर चेंडूला सीमारेषा पलीकडे षटकारासाठी धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 13. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 2. गोलंदाज तयार. यावेळेस पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड मनीष किनी इज ऑन फायर आणि अगदी आपण पाहतोय कॉपी अँड पेस्ट आपल्याला पाहायला मिळाला मागच्या चेंडूचा. आलाय दर्जेदार MPL षटकार. थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहू शकाल हळूहळू मात्र माकुंडसरकर या स्पर्धेकडे वळतील. पहिला दिवस गावची स्पर्धा आणि आपण पाहू शकाल आता मनीष किनी याने मात्र रंग बदललेत. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 19. चेंडूंचा खेळ झालाय 3. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या वरून खेळलेला फटका. इथे देखील आपण पाहतो चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप. मनीषला मात्र थांबवायचं काम इथे करावं लागेल. थँक्यू सो मच. नंतर 2 षटकार आता आलेला चौकार आणि मिस्टी 11 संघाची आता स्थिती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक सुसज्ज स्थितीमध्ये पोहोचविली. यावेळी चेंडू जाऊन पायावर आदळतोय. पंचांकडे लाऊड अपील. पंच सांगतात मिसिंग लेग. खऱ्या अर्थानं आता जर आपण पाहिलं तर अंगातला चेंडू मात्र कुठेतरी फलंदाज मनीष याला मात्र थोडंसं स्ट्रगल करायला भाग पाडतोय. कारण अक्षयची गोलंदाजी देखील पाहिली ज्यांनी मात्र अंगावर ज्यांची गोलंदाजी हाताळली. पहिला चेंडू वाईडिश राहिला. तदनंतरचे 5 चेंडू अगदी मनीष यांच्या पायाला पकडून टाकले आणि तदनंतर ते चेंडू डॉट आलेत. परंतु आता जी मात्र गोलंदाजी राहिली स्लॉटमध्ये गोलंदाजी राहिली त्याच्यावर भरपूर समाचार घेतात. यावेळेस दांडी गुल फलंदाज मनीष किनी याला मात्र परतावं लागेल. खऱ्या अर्थानं षटकार 2 आले, एक चौकार आला, परंतु गोलंदाज निशांत याने सांगितलं की पुन्हा एकदा मी येणार आणि इथे मात्र मनीषला बाद करण्यात यश. गॉन.
एक चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळालं मनीषच्या माध्यमातून. निशांतने देखील एक चांगला कमबॅक केला म्हणायला हरकत नाही. 3 चेंडू वगळता अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. परंतु आपण पाहतोय आता धावांना मात्र एक चांगला जोर देत मनीषने मात्र छोटी खेळी परंतु इम्पॅक्टफुल खेळी आपल्याला बघायला मिळाली. 2 षटकांचा खेळ जिथे संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23 आणि मनीषच्या मात्र या खेळीसाठी टाळ्या येत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अतिशय चांगलं क्रिकेट. धन्यवाद डीजे. तर 2 षटकांचा खेळ देखील संपला आणि या 2 षटकांच्या समाप्ती अखेर 23 धावा धावफलकावरती. गोलंदाज तिसरं षटक घेऊन कोण येईल हा देखील प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला जर आपण पाहिलं तर सौरभ आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल गौरव. गौरवला मात्र त्याचा गुणगौरव दाखवून द्यावा लागेल कारण मागच्या षटकात धावांची लयलूट झाली आणि येणाऱ्या काळात नवीन बॅटर गौरव देखील दाखल झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं तर सौरभ सौरभ मात्र दाखल झालाय आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय सलामीवीर म्हणून आलेले फलंदाज आपण पाहिले अर्थातच पवन हे मात्र खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. जाऊया मॅचकडे जिथे गोलंदाजी मार्कवर गौरव अगदी तिसरं षटक 3 गोलंदाज फ्रेश आपल्याला बघायला मिळाले. येणाऱ्या आगामी काळात आपण पाहतोय 2 षटक कुठला गोलंदाज हाताळणारा असेल अर्थात अक्षय गोवळकरकडे एक आयकॉन खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. तर अक्षय गोवळकरची गोलंदाजी आपल्याला 4थ्या षटकात बघायला मिळेल का हा देखील प्रश्न अनेक आहेत. येणाऱ्या काळात डगआउट मधून धीरज घरत अर्थात ओबामा हे देखील खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. म्हणजेच एक चांगलं क्रिकेट दोन्ही संघांच्या माध्यमातून असेल. मिस्टी 11 विरुद्ध संजीवनी 11 यांच्यातला सामना. तिसरं षटक यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचं होतं. डीप मधून पॉइंटला प्रोटेक्शन आहे परंतु त्याच रिझनला खेळण्याचा प्रयत्न होता पवन यांचा. चेंडू मात्र डॉट येतोय. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 23. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 13 चेंडू फेकून झाले आणि जिथे 23 धावा मिळाल्यात येणाऱ्या काळात आणखीन चेंडू फेकायचे बाकी असलेल्या षटकातले 5 फलंदाज पवन तयार. गोलंदाजी मार्कवर गौरव. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला फटका तिथून डीप मधून क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू थांबणं कठीण. चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. MPL चौकार. थँक्यू सो मच. धन्यवाद डीजे. 2 चेंडू आणि या धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजे 27 या धावसंख्येवरती. तिसरं षटक चालू आहे. गौरव गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू डॉट. तदनंतर मात्र आपण पाहतोय थोडासा अप ट्रॅकरचा चेंडू यावेळेस ऑन साइडला. डीप मधून क्षेत्ररक्षक अक्षय गोवळकर. लॉंगॉनला मात्र खेळाडू आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. दोघांमधलं कॉर्डिनेशन कुठेतरी संपलं होतं परंतु अगदी शेवटच्या वेळेत एकमेकांना सावरलं. एक चांगलं कव्हर जर बघायला मिळालं असतं थ्रोसाठी तर फलंदाज एकाला परतीचा प्रवास करावा लागला असता. परंतु आपण पाहतोय जर आणि तरला क्रिकेटमध्ये तारा नाही. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 फलंदाज यस नो आणि वेट हे तंत्र विसरला होतात आणि खऱ्या अर्थानं अगदी शेवटच्या क्षणी नशिबानं साथ दिली की जिथे कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक नव्हता जर तिथून जर क्षेत्ररक्षण झालं असतं तर निश्चित स्वरूपात बाद होण्याची दाट शक्यता. यावेळी जर आपण पाहिलं तर चेंडूंचा खेळ झालाय आतापर्यंत आपण पाहतोय एक चेंडू फेकून झाले ते म्हणजे या षटकात 3 आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29. आपण पाहू शकाल ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून 30. ओमसाई स्पोर्ट्सच्या माध्यमातून अतिशय चांगला थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळत आहे. पाटील नेटवर्क्स नंतर जर आपण पाहिलं तर अगदी कमी वेळात जास्त भरारी घेणारं जास्त उंची गाठणारं कुठलं नेटवर्क असेल पालघरमध्ये तर ओमसाई स्पोर्ट्स यांचा देखील उल्लेख करावा लागेल. मयूर घरत, अक्षय मोरे, हर्षद घरत तदनंतर आपण पाहू शकाल खऱ्या अर्थानं तनय घरत आणि सुमीप घरत असे सगळेच यांनी मात्र मेहनत घेतलेली आहे. चेंडूंचा खेळ झालाय 3. गोलंदाज पुन्हा एकदा गौरव तयार. यावेळीचा चेंडू देखील पंचांचे 2 हात पंचांना प्ले मध्ये आणलं जातं. धावसंख्या मात्र इथून मिळेल तुम्हाला 1. या धावसंख्या 1 च्या मदतीनं धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 32 धावा धावफलकावरती. 3 चेंडू सलगचे 3 चेंडू वाईड आपल्याला बघायला मिळाले. गोलंदाज गौरव यानं मात्र आता थोडीशी दिशाहीन गोलंदाजी कुठेतरी मानसिकता भंग झाले म्हणायला हरकत नाही आणि इथून 3 चेंडू सलगचे वाईड आलेत. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 32 वरती. आता मात्र साईड चेंज केली जाते. राईट हँड राऊंड विकेट. यावेळीचा चेंडू अतिशय चांगला एक अँगल क्रिएट केला राईट हँड राऊंडने मात्र आपण पाहतोय गोलंदाजाच्या माध्यमातून अँगल क्रिएट करून चांगल्या चेंडूची हाताळण योग्य टप्पा आणि आपण पाहू शकाल फलंदाजाला इथून बीट आतापर्यंत 4 आमच्या समवेत गुणलेखन हितेश घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हितेश मात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर गुणलेखन पहिल्या मॅच पासून अगदी मात्र या स्पर्धेला रेखाटन करत असताना चेंडू मात्र हा वाईड येतोय.
गोलंदाज जर पाहिला गौरव, थोडीशी दिशाहीन गोलंदाजी, 4 धावा मात्र इथे बहाल केल्या जातात. क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्त्वपूर्ण राहते. 2019चा वर्ल्ड कपचा फायनलचा सामना तुम्ही पाहिला असेल. इंग्लंड संघाला मात्र विश्वचषक विजयी हे मात्र बाउंड्रीवर दिला. खऱ्या अर्थानं म्हणून एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. कारण सामना टाय झाला, सुपर ओव्हर देखील टाय झाला. तदनंतर आपण पाहतोय ज्या संघाच्या बाउंड्री जास्त तिथून मात्र त्या संघाला विजयाचा शिक्कामोर्तब करता आला. खऱ्या अर्थानं आपण पाहतो एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. इथून ओव्हरथ्रो मध्ये सिंगलला डबलमध्ये कन्व्हर्ट केलं आणि धावा मिळतील. आता धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 35. चेंडूंचा खेळ झाला या षटकात आतापर्यंत तो म्हणजेच 5 चेंडू आणि अगदी शेवटचा चेंडू या षटकातला. गोलंदाज गौरव तयार. यावेळेस आपण पाहतो ऑन साइडला अतिशय चांगला फटका मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार. तीन षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41. आजच्या दिवसातला दुसरा सामना MSF आयोजित माकुणसार प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचा अभूतपूर्व सोहळा आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थानं किंग्स ऑफ माकुणसार या संघानं ठसा उमटवला विजयाचा. तदनंतर दुसरा मॅच आजच्या दिवसातला आपण पाहतोय मिस्टी 11 विरुद्ध संजीवनी 11. संजीवनी 11 संघाने नाणेफेक जिंकली. तदनंतर क्षेत्ररक्षणाचा दावा स्पष्ट केला आणि तिथून आता 3 षटकं फेकलीत आणि धावा जर आपण तपासून पाहिल्या तर धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 3 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकाल मुकेश ठाकूर. लेदर क्रिकेटचा भरपूर अनुभव यांच्याकडे देखील आहे. आपण पाहतोय एक 40 प्लसचे क्रिकेटपटू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थात मुकेश ठाकूर आपल्याला पाहायला मिळत आहेत. माझगाव डॉग मध्ये कार्यरत आहेत. शिप बिल्डर्स माझगाव डॉग आपण पाहू शकाल जिथून मात्र एका चांगल्या रीतीने गोलंदाजी मुंबईचं ओव्हलचं मैदान देखील गाजवलं गेलं होतं जी मात्र त्यांच्या कंपनीच्या अंतर्गत स्पर्धा असते. अर्थात मुकेश ठाकूर आपल्याला बघायला मिळत आहेत चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फिरकी गोलंदाजीचं त्यांचं एक नेतृत्व राहिलंय. सातत्याने मात्र फिरकी गोलंदाजी करत असतात. यावेळेस मात्र दुसरीचा प्रयत्न केलाय आणि फेकी देखील खराब येत आहे. लगोरीचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. इथून आपण पाहू शकाल धावा किती पूर्ण होतील तर पळून धावा जमल्या जातात त्या म्हणजेच 3 + 1 वाईट म्हणजेच ह्या 4 धावा. धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 45 फलकावरती. 45 धावा धावफलकावरती असतील. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल चौथं षटक माकुणसार प्रीमियर लीग 2024 आणि मिस्टी 11 विरुद्ध संजीवनी 11 यांच्यातला मात्र हे द्वंद्व आपण पाहायला मिळतंय. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये चालू आहे जिथे नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि खऱ्या अर्थानं हा निर्णय बरोबर आहे का हे मात्र तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये उत्तर मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा स्टेप आउट करून चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिले ऑन साइडला. चेंडू निघून जाणार सीमा पार आणि 50 धावा देखील या षटकाराने पूर्ण होतील. 51 धावा मिस्टी 11. 51 फलकावरती लागल्या जात आहेत. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत एक. पुन्हा एकदा मुकेश ठाकूर. यावेळेस हा प्रकारचा चेंडू होता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तिथे पूर्णपणे असेल परंतु टिपमधून आपण पाहतोय क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय आणि या धावसंख्या इथे देखील 2 मिळतील. या धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच आता 53. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पवन तर एका बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजेच सौरभ. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. चांगले क्रिकेट या दोघांच्या माध्यमातून बघायला मिळतंय. सिंगल डबल तदनंतर षटकार सगळं काही बघायला मिळालं. खऱ्या अर्थानं मनीषने एक चांगली सुरुवात करून दिली. मनीषच्या मात्र त्या धावा महत्वपूर्ण राहिल्या आणि तदनंतर आता सौरभ आणि एका बाजूला आपण पाहतोय पवन यांच्यामधून मात्र अतिशय चांगलं क्रिकेट. पुन्हा एकदा डीप मधून अक्षय गोवळकर पुढे सरसावतील. 3 चेंडूंचा खेळ पूर्ण फेकून झालाय आणि या धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच आता 54 धावा.
चौथं षटक चालू आहे. या मैदानाचा आढावा घेत आपण पाहतोय 5 षटकांमागे 50, 55 ते 60 धावा स्वाभाविक आहेत. परंतु इथून चेस देखील होत आहेत. या स्पर्धेचा एक निश्चित स्वरूपात आपण पाहतोय या मैदानाचा आढावा घेतला तर इथे धावा चेस देखील होत असतात. परंतु आपण पाहतोय त्याच प्रकारची तुम्हाला सुरुवात देखील करावी लागत असते. परंतु आतापर्यंत बॅटिंग करणाऱ्या संघानं मनं जिंकलीत फलंदाजी करत असताना. सुपर्ब बॅटिंग, मनीषची बॅटिंग चांगली राहिली. तदनंतर जर आपण पाहिलं तर पवननं देखील एक चांगला जोर पकडला. आता सौरभ देखील सिंगल डबलकडे प्रामुख्याने लक्ष देतोय. यावेळेस फिरून मारण्याचा प्रयत्न, बॉडीचा बॅलन्स अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर आला होता आणि तदनंतर शफल करून खेळण्याचा प्रयत्न. लॉंग लेगच्या वरून त्याला खेळायचं होतं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू मात्र येतो इथे निर्धाव. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत या षटकात 5. गोलंदाज पुन्हा एकदा मुकेश ठाकूर सज्ज. अगदी शेवटचा चेंडू या षटकातला. धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 56 वरती. अब तक 56 पहिल्या इनिंगमध्ये, पहिल्या मॅचमध्ये, पहिल्या इनिंग 40 धावा लागल्या. त्या सहजरित्या चेस देखील झाल्या. परंतु आपण आता पाहू शकाल या दुसऱ्या मॅचचा अनुभव घेत असताना इथे मात्र पुन्हा एकदा काही कमालीचा फटका केलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून पुन्हा एकदा मुकेश ठाकूर यांच्या विरोधात चढवलेला हल्ला, षटकार. चार षटकांचा खेळ जिथे संपलाय आणि धावा जर आपण आतापासून पाहिल्या तर धावा जाऊन पोहोचतायत फलकावरती आतापर्यंत. अर्थात 62 62 धावा. येणारं शेवटचं षटक आजच्या दिवसात मात्र आपण पाहतोय या षटकार देखील खूप जास्त प्रमाणात बघायला मिळाले. पहिल्या मॅच मध्ये राजेश यांनी मात्र सुरुवात केली. अतिशय चांगली सुरुवात गोलंदाजी देखील राहिली आणि फलंदाजी देखील त्यांनी तेवढीच चांगली केली. आपल्याला बघायला मिळाले राजेश यांच्या माध्यमातून भरपूर अनुभव क्रिकेटमधले चढ उतार ज्यांनी पाहिलेत आणि त्या अनुभवाच्या जोरावर माकुंडसर प्रीमियर लीग मध्ये प्रत्येक वर्षी काहीतरी एक चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. युवांना अगदी लाजवतील ज्या प्रकारचं क्रिकेट त्यांच्याकडे आतापर्यंत अंगीकृत आहेत असे राजेश देखील पाहायला मिळाले. त्याचबरोबर मी मनीषचा देखील उल्लेख करीन. असे मात्र दिग्गज खेळाडू आहेत माकुंडसर मध्ये जे मात्र 40+ 40 अबाव झालेत परंतु चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत खेळलं जात आहे. यावेळेस मात्र अक्षय गोवळकर पहिल्याच चेंडूवर मात्र आपण पाहतोय ऑन साईडला खेळलाय. टीप मधून क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन आहे, फेकी येईल. तदवरती 2 धावा काही रोखू शकत नाही. या धावसंख्या 2 ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतायत त्या म्हणजेच 64 64 धावा फलकावरती असतील. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये 64 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बॅट आणि बॉल मधला एक सुंदर असा मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. एका बाजूला मिष्टी 11 तर दुसऱ्या बाजूला संजीवनी 11. गोलंदाज अक्षय गोवळकर तयार. चेंडू अगदी मात्र उसळी कमी घेतोय आणि पुन्हा एकदा चेंडू कार्पेटला अगदी गुदगुल्या करत निघून जाईल. तिथून क्षेत्ररक्षण आहे, फेकी देखील येते. धावसंख्या 1 मिळेल आणि या एका धावेनं धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 65 धावा. हितेश म्हात्रे अतिशय सुंदर गुणलेखन ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 2 दिवस कव्हर केली जाईल लाईव्हच्या माध्यमातून. जिथे मात्र आपण पाहतोय मयूर घरत, तनय घरत आणि आपण पाहतोय सुमित राऊत हे मात्र अतिशय चांगलं कार्य करत असताना यावेळेस बैठक स्ट्रोक बघायला मिळाला आणि या शॉटमध्ये मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालं. शॉट स्क्वेअर लेगचा खेळाडू पुढे सरसावला आणि त्याने मात्र चेंडूला फील्ड केलं. अगदी क्रिकेटच्या मैदानात फुटबॉलचा खेळ आपल्याला बघायला मिळाला. चेंडूचा खेळ झाला या षटकात 3 आणि या 3 चेंडूंमागे आतापर्यंत अक्षय गोवळकर यानं चांगली गोलंदाजी हाताळलाय. 3 चेंडूंमागे फक्त 4 धावा खर्च करत अगदी शेवटचं षटक म्हटलं की फलंदाजांना चेंडू फुटबॉल सारखा दिसत असतो. आतमध्ये मात्र एक आक्रमक रूप त्यांनी धारण केलेलं असतं. परंतु अक्षय गोवळकर याने मात्र त्यांना शांत ठेवलंय. हा चेंडू जर आपण पाहिला तर पंचांच्या माध्यमातून स्क्रोल केला जाईल. अतिशय चांगली लाईन ऑर लेंथ मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजाला वाटलं की हा चेंडू वाईटसाठी निश्चित स्वरूपात जाईल का? परंतु क्षणार्धात निर्णय तुम्हाला घ्यावे लागतात. एकतर फटका खेळायचा आहे, अन्यथा सोडायचा आहे. परंतु यावेळी सोडला आणि पंचांनी सांगितलं की हा चेंडू अतिशय चांगला आहे. अक्षय गोवळकर यानं चांगली गोलंदाजी प्रभावी केली आतापर्यंत. अगदी शेवटच्या षटकात 4 चेंडूंचा खेळ फेकतोय आणि 4 धावा खर्च केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा स्विंग अँड मिस, सुपर्ब लाईन ऑर लेंथ, अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली आणि आता मात्र जर पाहिलं तर सॅक्रिफाईस केलं विकेट ते म्हणजेच पवन यानं आणि स्ट्रायकिंग एंडला सौरभला जागा दिलेली आहे. बजाव. तर मैदानाच्या आतमध्ये आता संघाचे संघ मालक
अर्थातच मिस्टी 11 या संघाचे संघमालक, कर्णधार, लीडर, फ्रंटलाईन बॅटर आहेत. परंतु एक जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्या अनुषंगाने मात्र त्यांनी पवन आणि मनीष किनी यांच्यावरती जबाबदारी सोपवली आणि आता अगदी शेवटचा चेंडूचा आस्वाद घेण्यासाठी देखील नॉन स्ट्रायकिंग एंडला असतील. म्हणजेच 5वं षटक चालू आहे आणि धावसंख्यांचा जर विचार केला तर धावा जाऊन पोहोचतायत. त्या म्हणजे 66. मिस्टी 11 एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकाल तो म्हणजेच संजीवनी 11. अगदी शेवटचा चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय धीरज खरत ओबामा या नावानं खूप प्रसिद्धी मिळाली. याच खेळाडूला अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की टॅपची फटकी ज्याची स्पेशालिटी. कारण कित्येक सामने आपण जर इक्वेशन जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 16ची गरज असं जर सामना असला तर धीरज खरतसाठी ते तसं नसतं. 6 चेंडू आणि 4 चौकार मारायचे आहेत. या कॅल्क्युलेशन तो क्रिकेट खेळत असतो. अर्थात मोठ्या फटक्यांसाठी ज्याची स्पेशालिटी आहे तो आता ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये मैदानाच्या आतमध्ये अगदी शेवटच्या चेंडूवर आलाय. कर्णधार आणि संघमालक या दोन्ही भूमिका धीरजकडे आहेत. जबाबदारीने खेळ करण्यासाठी मात्र अगदी स्वतःला खाली ठेवलंय आणि आपले प्रमुख फलंदाज, प्रामुख्याचे फलंदाज जे आहेत त्यांना मात्र वरती संधी दिली आणि त्या संधीचं सोनं त्यांनी देखील करून दाखवलंय. अक्षय गोवळकर चांगली गोलंदाजी राहिलाय. 2 षटकांचा स्पेल अतिशय चांगला अक्षयचा. अगदी शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र आपण पाहतोय चेंडू बराच कळावेत. क्षेत्ररक्षक डीप मधून पुढे सरसावतोय मिड विकेटला. अतिशय चांगला झेल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये फलंदाज बॅक टू द डग आउट. गॉन. देऊन 2 विकेट काढले. थँक यू सो मच. तर आपण पाहू शकाल अक्षय गोवळकर याचा स्पेल अतिशय चांगला राहिला. ज्याने मात्र 12 चेंडू फेकले, 11 धावा खर्च केल्या आणि 2 गडी देखील बाद केले. पुढचा सामना आर्यन फायटर्स आणि आपण पाहतोय स्मी 11. 2 कर्णधारांना आवाज पोहोचला असेल तर प्लीज टॉससाठी यायचं आहे. आर्यन फायटर्स आणि अस्मी 11 2 कर्णधारांना विनंती करतोय की प्लीज टॉससाठी या. यापुढील होणारा सामना आपण पाहतोय कारण इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस झाला पाहिजे जिथे मात्र डॉक्टर साहेब असतील जे मात्र टॉससाठी आपल्यासोबत जोडले जातील. एका बाजूला आपण पाहू शकाल आर्यन फायटर्स तर दुसऱ्या बाजूला अस्मी 11. माकुणसार प्रीमियर लीग 2024चा हा सुंदर सोहळा आपण पाहू शकाल. आजचा दिवस या स्पर्धेचा पहिला, उद्याचा दिवस मकर संक्रांतीचा शुभ औचित्य साधून आलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्मी 11 संघाचे संघ मालक अर्थातच आपण पाहतोय मनीषजी ठाकूर या माकुणसर स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय मनीष ठाकूर यांचा जर उल्लेख केला तर स्वतः कार्यरत शिक्षक आहेत परंतु घरी आले की मैदान जास्त आणि घर कमी. सातत्याने या रस्त्याने जर प्रवास आपण करत असतो तर मनीष ठाकूर यांना या मैदानाची सेवा करताना आपण पाहतोय. या टॉससाठी या. एका बाजूला अस्मी, एका बाजूला आर्यन, आर्यन फायटर्स तर दुसऱ्या बाजूला अस्मी 11. सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगतोय जिथे पहिल्या इनिंगचा खेळ देखील संपला. धन्यवाद डीजे. थँक्यू. मिस्टी 11 या संघाने फलंदाजी केली आणि जिथे 66 धावा लगावल्या गेल्या. या डॉक्टर साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. 2 कर्णधार असतील. एका बाजूला आर्यन फायटर्स, एका बाजूला अस्मी 11. 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत. हेड आणि टेल नाण्याच्या 2 बाजू आणि यांच्यातला द्वंद्व. हेड्स इज कॉल अँड इट इज टेल. मी डॉक्टर साहेबांना विनंती करेन की प्लीज तुम्ही मुख्य व्यासपीठावर आणायचं आहे. तत्पूर्वी जाऊया मनीष ठाकूर सरांकडे. एकंदरीत माकुणसार प्रीमियर लीग ही मात्र स्पर्धा प्रत्येक जण वाट बघत असतो या स्पर्धेची आणि तुम्ही म्हटलं की या MSF चे अध्यक्ष अगदी या मैदानाला तुम्ही जतन करत हे मैदानाची सुसज्ज अशी मात्र परिभाषा आपल्याला बघायला मिळते. या स्पर्धेकरिता मात्र आपण स्वतः कर्णधार आहात, स्वतः संघ मालक आहात. नाणेफेक जिंकलात. प्रथमतः निर्णय काय असेल? आम्ही गोलंदाजी घेणार आहोत. कारण पुढची टीम जरा मजबूत आहे. ते कशी फलंदाजी करतात त्याच्यानंतर मग आम्ही फलंदाजी करू. एकंदरीत 5 षटकांचा सामना म्हटलं तर एक मोठं क्रिकेट असतं. 5 षटकं म्हणजे फलंदाजांना चांगला वेळ देखील मिळतो. तुम्ही गोलंदाजी करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आर्यन फायटर्स या संघाला? आम्ही शक्यतो त्यांना 40-45च्या आसपास रोखण्याचा प्रयत्न करू आणि आमच्यामध्ये जे सागर भोईर आहेत ते जरी नाही खेळले तरी बाहेरून गेम करू शकतो. येस, येस. ऑल द बेस्ट तुम्हाला या मॅचसाठी शुभेच्छा असतील. आता जाऊया आर्यन फायटर्स या कर्णधारांकडे. एकंदरीत आपण नाणेफेक जिंकला असतात तर तुमचा निर्णय काय असता? माझाही निर्णय क्षेत्ररक्षणाचाच होता. आमचे फलंदाजी थोडी आहे, आमच्याकडे गहिराई आहे. तर त्या हिशोबाने आम्ही क्षेत्ररक्षणच घेणार होते. पण
काही हरकत नाही. त्यांनी टॉस जिंकला. आम्ही फलंदाजी करून 50-55 पर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न राहील आमचा. या एकंदरीत या आयोजनाबद्दल, या स्पर्धेबद्दल काय म्हणाल? आयोजन माकुमसर एम-एस-एफचा काही प्रश्नच नाही. उत्तमच असतं. त्याबद्दल काही वाद नाही. येस, थँक यू सो मच. धन्यवाद. तर टॉस बॉक्समधून आपल्याला पाहायला मिळालं तिसऱ्या मॅचचा टॉस झाला जिथे आर्यन फायटर्स विरुद्ध अस्मी 11. तर अस्मी 11 या संघाने नाणेफेक जिंकलं आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारली. तर जाऊया मॅचकडे जिथे दुसऱ्या डावाचा खेळ चालू होईल आणि जसं मात्र दुसरा डाव चालू होईल मायक्रोफोनवर आपल्यासोबत जोडले जातील पालघर जिल्ह्याचा बुलंद आवाज, गोड गळ्याचे धनी अर्थातच अजित पाटील सर. थँक यू सो मच. हॅलो. थँक्यू. वळूया पण मॅचकडे. तत्पूर्वी सूचना सर्वांना करेन. 5 षटकं आहेत. 25 मिनिटाच्या आतमध्ये पूर्ण होणं गरजेचं आहे. थोडंसं आपण डिले चालतोय. त्यासाठी सर्वांना एक प्रेमळ निवेदन आहे. रिस्ट्रिक्शन जे काय असतील, डिसिप्लिन जे काय असतील, ते तुम्हाला पूर्णतः हँडल करायचे आहेत आणि 5 जी षटकं आहेत 20 ते 22 मिनिटांमध्ये हँडल करणं गरजेचं असेल, याची आपण नोंद घ्या. पण गणपती बाप्पाला वंदन करूया आणि समालोचन कार्याला शुभारंभ करतोय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आई सरस्वती मातेला वंदन करत, ग्रामदेवतेला वंदन करत, तमाम क्रीडा रसिकांना मानाचा मुजरा आणि सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत आपण वळतोय या मॅचकडे. टार्गेट सेट केले इथे 67 धावांचा आणि ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूने निशांत आणि दुसऱ्या बाजूने अक्षय आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय मिस्टर दीपेश, ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि ते मात्र सेकंड इनिंगचं पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती येत आहेत. मिस्टर दीपेश, पहिला चेंडू टॉस आणि इथे पंच सांगतायत इट इज अ बीमर. एक्स्ट्राच्या रूपानं 2 धावा या ठिकाणी ऍड केल्या जात आहेत. अतिशय सुंदर स्टार्ट आहे. येणाऱ्या चेंडूवरती फ्री हिट असेल. लायसन्स दिले या ठिकाणी अक्षयनं. 67 धावा अचीव करायच्या असेल तर फाउंडेशन महत्वाचं आहे आणि पहिली 2 षटकं जी पॉवर प्लेची आहे तिथे मात्र फलंदाजाला आपली एक्युरेसी पॉवर मध्ये दाखवावी लागेल. चांगली बॅटिंग इथे ग्रोथ करावी लागेल आणि धावसंख्या इथे स्कोर कार्ड वरती तुम्हाला नोंदवावी लागेल. बघूया लवकर फील्ड अरेंज करायची दक्षता घ्या. स्थिरावले गेले. 67 धावांचं टार्गेट आणि ते गोलंदाज आपण बघतायत मिस्टर दीपेश, ज्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. अतिशय सुरेख एंट्रीच्या वरनं चेंडूला एक्झिक्यूट केलाय. चेंडू वन्स बाउन्स इमारशीच्या जवळ. व्हॉट अ ग्रेट स्टॉप. बघूया या ठिकाणी मात्र संकेत येत आहेत. इट इज अ 4 रन. कम ऑन डीजे. धावसंख्या 4 ने वाढते. 7 धावा स्कोर कार्ड वरती. राऊंड विकेट. पुनश्च चेंडू गतीला परिवर्तन केलंय. बॉल हवेमध्ये आहे. यस नो टेकन गॉन. ओ युटी आउट. येस थँक्यू थँक्यू. कमीत कमीत मैदानाच्या आतमध्ये हर्डल्स बनवायच्या, टीम मीटिंग कमी करायच्या याची आपण नोंद घ्या. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मिस्टर मुकेश बॅक टू द पवेलियन कडे. निशांत थोडासा नाराज असेल पण थोडस वर गेला आणि ते मात्र अप्रतिम झेल बघायला मिळतोय.
मिस्टर सौरभ या नावाचा अर्थच आहे सुगंध आणि तो मात्र आपल्या संघाकडे सुगंध वाटण्याचं काम करतायत. गुड जॉब. पहिला विकेट बॅक टू पव्हिलियन कडे येतोय मिस्टर निशांत. न्यूमॅन मुकेश दाखल झालाय. एका बाजूने अक्षय, तर गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय मिस्टर दीपेश ज्याने दिलाय पहिला ब्रेक थ्रू. आपण बघताय मिस्टर 11 संघाला न्यूमॅन दाखल होतोय. मुकेश वेळेला अलॉंग द कार्पेट ऑन साइडला फक्त दिशा दिली. कॉल थोडासा चुकीचा आहे आणि पुढे सेकंड विकेट बॅक टू द पव्हिलियन गॉन. येस थँक यू न्यूमॅन. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. मिस्टर योगेश अप्रतिम फिल्डिंगचं प्रात्यक्षिक आणि ओपोनेंट टीम कडे थोडासा प्रेशर या ठिकाणी कन्वर्ट केलाय कारण थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि 2 विकेट बॅक टू द पव्हिलियन. न्यूमॅन योगेश जात आहेत. एका बाजूने आपण बघतोय मुकेश यानं 67 धावांचं टार्गेट 5 षटकामध्ये कंप्लीट करायचं आणि त्याला अचीव्ह करण्यासाठी एक चांगली बॅटिंग हवी आहे. फलंदाजाला मात्र आपले आक्रमक शॉट खेळावे लागतील. आक्रमकता आणि संयम यांचा समन्वय तुम्हाला विजयाची चव चाखायला देईल आणि इथून मात्र मिसअंडरस्टँडिंग तुम्हाला मात्र पराजयाचा धक्का सहन करावा लागेल. गुड बॉलिंग मिस्टर दीपेश. मॅन इन गोल्डन हा म्हणायला हरकत नाहीये. अनुभवाचं भंडार आहे आणि ते बेनिफिशियल कॉच मध्ये परिवर्तन करतायत. फुलटा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. पुनश्च आलाय डॉट बॉल. टाळ्यांचा गजर आपल्याला बघायला मिळतोय. जिथे तुमचे दोन्ही कर जुळती तेथेच तुमच्या खेळाची महती कळती. पंचांना सुद्धा आम्ही विनंती करतोय जुने बॉल कलेक्ट करायचे आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. भरपूर महत्वाचे आहेत कारण बॉल या ठिकाणी भरपूर पाण्यामध्ये जात आहेत. त्यासाठी एक प्रेमळ निवेदन सर्वांनी बॉल कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये पाठवायचे आहेत. आडव्या बॅटने इथे मात्र करतोय कॉमेंट्री स्टुडिओला अभिवादन. षटकार. थँक यू. अक्षयने आपला इरादा या ठिकाणी क्लिअर केलाय. मेकिंग इज इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर. रडार मध्ये जर चेंडू आला त्याला मी फेकून देईन सीमा रेषेच्या बाहेर आणि इनडायरेक्टली गोलंदाजाला सांगतोय असे शॉट तर मी आराममध्ये षटकार मारेन. बघूया. एंड ऑफ द फ्रेश 13 runs on a scorecard, loss of 2 wicket. We are watching a big battle between Misty 11 and Sanjeevani 11. Sanjeevani 11 won the toss and elected ball first. An opponent team has been invited for a batting. First over incomplete, 66 runs on a scorecard and 67 runs on a target. Sanjeevani 11. First over incomplete, 30 runs on a scorecard, loss of 2 wicket. Big battle. आपण या ठिकाणी बघतोय एक जबरदस्त जगदोजहद. MSF च्या माध्यमातून भव्य प्रांगण आपण बघतायत. दैदिप्यमान सोहळा आपण बघतायत आणि एक भरपूर मेहनत ही स्पर्धा नियोजनामध्ये बघायला मिळते. थोडीशी घाई करा. मी एक विनंती करेन आदरणीय मुरगेजी पाटील साहेब ग्रामपंचायत सदस्यांचं शुभागमन होतंय. वेलकम. आपला मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय आणि विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हा. आदरणीय शुभ असते उचित शुभ सन्मान केला जातोय. वळी आपण धीरजच्या गोलंदाजीकडे. पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं उडवलाय चेंडूला सरळ डीप एक्सच्या कव्हर मध्ये. तद्वर मिळतात 2 धावा. 15 रन्स ऑन स्कोर कार्ड. अक्षयांच्या बॅटमधून आलेला एक षटकार खऱ्या अर्थाने आपण संजीवनी 11 संघाला एक संजीवनी देण्याचं काम करतायत. एका बाजूने ग्रे कलरचं टी शर्ट परिधान केलंय, दुसऱ्या बाजूने पिंक कलर आपल्याला बघायला मिळतोय. धीरज
हो राईट मोर द विकेट पंच दर्शवताना येस इट इज अ व्हाईट बॉल 16 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. त्यांच्या मागे आपण मनीष किनियाना बघतायत. योगेश मात्रे अक्षय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 16 धावा धावफलकावर 38 सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू सजवले गेलेत. त्यावेळेला स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे. अंपायर डिसिजन्स अगेन्स्ट व्हाईट बॉल स्कोर मूव 17 रन लॉस ऑफ 2 विकेट. एक मिड विकेट लॉंग ऑन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर अशी 38 सर्कलच्या बाहेर फील्ड अरेंज केलंय. पुढचा चेंडू बॅटने खेळण्याचा प्रयत्न पंच या ठिकाणी मात्र आपण बघू शकाल पंचाकडे दात मागितली होती. डॉट बॉल आलाय अक्रॉस द होरिझॉन्टल बॅटने जेवढं क्रिकेट केलं बॅट क्रिकेट सरळ वर्टिकल बॅटने स्ट्रेट बॅटने तुम्ही जास्त क्रिकेट खेळाल उपयुक्त क्रिकेट. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न मिस टायमिंग शॉट गॉन ओ युटी आउट. थर्ड विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी विकेटचं पतन होताना आपण बघतायत. धक्का क्रमांक 3 इथे लागलाय. न्यूमॅन गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखवलं होत 17 लॉस ऑफ 3 विकेट. अतिशय अप्रतिम गोलंदाजी. जर आपण धीरज यांची गोलंदाजी बघितली थोडीशी आंतरराष्ट्रीय स्तरावर लसित मलिंगा यांची आपल्याला आठवण करून देणारी गोलंदाजी आहे. सायडाम पद्धतीने ते गोलंदाजी हाताळतायत. त्यांची जी मेथड आहे थोडीशी अनऑर्थोडॉक्स आपल्याला बघायला मिळते. पुढचा चेंडू धीरज राईट मोर द विकेट. पुढला जाऊन ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. गली रिझनला चेंडू जातोय. पंच दर्शवताना असं लेग बाईस 18 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. एक अप्रतिम मॅच आपण बघतायत. 18 धावा स्कोर कार्ड वरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 67 धावांचा पाठलाग करताना एका बाजूने आपण बघितलं या मैदानाच्या व्हीआयपी डाईस वरून तर उंच उंच डोंगर आपल्याला दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण बघितलं तर सखळ मैदानी भाग. एका बाजूने हिरवलीने नटलेला हा माकुंसारचा एक अप्रतिम असा परिसर आणि दुसऱ्या बाजूने रंगबिरंगी टी शर्ट मैदानाच्या आतमध्ये एक ऍटमॉस्फिअर क्रिकेटचं एक ऍटमॉस्फेरिक निर्माण करतायत मिस्टर धीरज. उलटा चेंडू ऑन साइडला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड टच स्क्वेअर लेग रिझन मधून चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय. डीप बॅकवर्ड टच स्क्वेअर लेगला 2 धावा इथे मात्र परिपूर्ण बघायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने आकार घेताना 20 धावा स्कोर कार्ड वरती 20 धावा 20 धावा झालेले आहेत. पुढचा चेंडू धीरज हो यावेळेला वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू पुनश्च जातोय तो सरळ लेग गली रिझनला बाईकच्या रूपाने एकदा वर्जित केली जाईल. 21 धावा स्कोर कार्ड वर अजूनपर्यंत इकॉनॉमिकल षटक हाताळले गेले धीरज यांच्या माध्यमातून. एकवीस धावा स्कोर कार्ड वर षटक क्रमांक 2. शेवटचा चेंडू येणं शेष आहे. दोन वाईट हाताळले आहेत. पहिल्या चेंडूवरती आपण बघतोय पहिला डबल तिसऱ्या बॉल इक्वल होते पहिली डबल परत विकेट आणि इथे मात्र आपण बघतोय
थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. प्लीज थँक्यू. धावा स्कोर कार्ड वरती 27. बावन्न षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा. अजूनही 40 धावांची गरज आहे 18 चेंडू मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती मनीष किनी येत आहेत. थोडस गेम स्पीडअप करा. पुनश्च मी विनंती करतोय कारण आजचं शेड्यूल पूर्ण आपल्याला करायचं आहे. बॅड लाईट या ठिकाणी लवकर येते आणि कुठल्याही संघाला बॅड लाईटचा डिसएडव्हान्टेज मिळू नये म्हणून आपण प्रयत्न करायचे आहेत. तयार गोलंदाजी ट्रॅक वरती पुनश्च मनीष किनी आणि चेंडूला पिक केलाय मिड विकेटच्या वरनं षटकार. थँक्यू. 33 स्कोर कार्ड वरती फुलटॉस चेंडू आणि अक्षय यांच्या बॅट मधनं हा मॅच मधील दुसरा एक अप्रतिम षटकार आपल्याला बघायला मिळतोय. अजूनपर्यंत 17 चेंडू आणि 34च इक्वेशन आहे. अक्षय यांच्या बॅट मधून येणाऱ्या धाबा संजीवनी 11 संघाला संजीवनीचं काम करतायत. तर त्या चेंडू यावेळेला मात्र सरळ हातामध्ये आणि एक मोठा विकेट. अक्षय बॅक टू द पॅव्हिलियन कडे जातोय. गॉन. थँक्यू. चौथा विकेट बॅक टू पॅव्हिलियन कडे. चला मी विनंती करेन मिस्टर 11 संघाला थोडेसे हडल्स कमी करा. टीम मीटिंग कमी करा. त्वरित फील्ड आपण सजवून घ्यायची. काफी बड़ा मुकाबला तमाम क्रीड़ा प्रेमियों की जो नजरें इस मैच की तरफ. अक्षय की काफी बेहतरीन बल्लेबाजी लेकिन सीधे बल्ले से खेलना चाहते थे और लॉन्ग अप में खिलाड़ी वहां पर मौजूद थे. सौरभ ने और वापस एक बेहतरीन कैच को लपकते हुए चौथा विकेट पॅव्हिलियन कडे आलाय. न्यूमॅन दाखल होतो मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर चिरागला मात्र पुनश्च बॅटिंग क्लास दाखवावा लागेल. ब्रेक थ्रू देत आहे स्वप्नील. तिसरा चेंडू लेफ्ट ऑन ओव्हर द विकेट. बॅटने चेंडूला खेळलाय लॉंग ऑन साइडला. एकदा वर्जित केली जाईल. 34 स्कोर कार्ड वरती. अतिशय अप्रतिम नीट नेटकं नियोजन स्वच्छ असं आउटफील्ड आपल्याला बघायला मिळतं. थोडस आउटफील्ड फास्ट आहे. सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी खेळपट्टी दमट होती. आता मात्र पूर्णतः ऍक्टिव्ह झालंय आणि चेंडू लिले या बाउंड्री लाईनच्या बाहेर जात आहेत. जर तुम्ही प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळतायत. पुनश्च मनीष तयार चेंडू क्रमांक 4 घेऊन. गतीला परिवर्तन केलंय. दॅट्स अ ब्युटी मिस्टर मनीष किनी. चेंडूला हलवारपणे रिलीज करत फिंगर रोल करतायत. त्याच्याकडे नॅचरल टर्न असतो जो लेग ब्रेक तो इथे बघायला मिळतोय. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरनं चेंडूला एक्स्ट्रा कव्हरला उडवलंय. मात्र फक्त मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 ने मात्र इथे पुढे जात आहेत. 36. अजूनही 31 धावांची गरज आहे येणाऱ्या 13 चेंडू मध्ये. चेंडू हो यावेळेला मिस टाइम शॉट. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचा टीम यशस्वी झालाय. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. पोहोचले इथे 38 वर. येणारे चेंडू आहेत ते 12 आणि धावा बनवायच्या त्या 29. 12 बॉल रिमेनिंग.
29 रन रिक्वायर्ड टू विन. मॅच मध्ये प्रेशर वाढतंय. ऐकूया एक रिफ्रेश सॉन्ग एसटीचे. डीजे थँक्यू डिसेंबर न्यूमॅन ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. दीपेश आपलं वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं महत्वाचं डेथ ओव्हर स्लॉग ओव्हर मध्ये आल्यात. 12-29 इक्वेशन. एका बाजूने पराजय आहे, दुसऱ्या बाजूने विजयश्री आहे आणि मध्ये मात्र दीपेश यांच्या हातामध्ये चेंडू आणि स्ट्राईकला आपण बघतोय बॅटर मिस्टर बंटी. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हाताळलाय. मिस्टर दीपेशची खासियत राहिले कारण त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं होतं गोलंदाजीमध्ये एक अप्रतिम कंजूस गोलंदाज म्हणून सातत्याने पुढे येत आहेत. याही वेळेला मात्र ऑन ड्राईव्हच्या होताना लॉंग ऑनला धीरज तिथे आहे. चांगली फील्ड आणि फेकी करतायत. त्याद्वारे एक धाव परिपूर्ण. 10-28 इक्वेशन. डू ऑर डाय सिच्युएशन आहे इथून. आक्रमकता आणि संयम यांचा समन्वय. चौकार आणि षटकाराची आतषबाजी किंवा निर्धाव चेंडू ह्याच्यामध्ये मॅच पूर्णतः दोलायमान स्थितीमध्ये उभी आहे. हो गतीला परिवर्तन केलं होतं. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण बघू शकाल पंचाचा संकेत येत आहेत. 22 पण एकदा वर्जित केली जाईल. 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. एकूण 300च्या स्ट्राईक रन रेटने धावा बनवाव्या लागतील. पुढचा चेंडू उडवला. चेंडूला डाऊन द ग्राउंड ऑन दी अप. आमच्या कॅमेरामॅनला अभिवादन करतोय. टिक 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 बिग सिक्स. थँक्यू. 21 ची गरज अजूनही आहे. हो याही वेळेला मात्र मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न एकदा वर्जित केली जाईल. 47 रन्स ऑन स्कोर कार्ड. व्हॉट अ मॅच. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 7 आणि धावा बनवायच्या त्या 20. गुड मॅच. एक जबरदस्त मॅच. पैसा वसूल मॅच. हो गतीला परिवर्तन केलंय. ऑन द बॉल रेड चेंडूला एक्झिक्यूट करतोय परंतु देखणं क्षेत्ररक्षण एकदम कम्प्लीट. आणि आता मात्र 6-19 इक्वेशन. सहा चेंडू 19 धावांची गरज आहे. ऐकूया अमर डिझेला आणि येऊया पुण्याच्या मॅच मध्ये. तसं थँक्यू. चला पाणी पिऊन झालं असेल थोडी फील्ड अरेंज करून घ्या. 6-19 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती सौरभला बोलवलंय ज्याने फिल्डिंग मध्ये आपली अप्रतिम कौशल्य दाखवलंय. इथून मात्र गोलंदाजीची जिम्मेदारी त्यांच्या मजबूत खांद्यावरती सोपवलंय मिस्त्री 11 संघाच्या संघनायकांना. बघूया 11 चेंडू 19 धावांची गरज आहे 6 चेंडू मध्ये. एक अप्रतिम बॅटल रंगतंय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला आपण बॅटर बघतोय मिस्टर गौरव. नावाप्रमाणे मात्र षटकार चौकार मारतायत तर एक गौरवशाली बॅटिंग म्हणून यादगार इनिंग तुम्ही खेळाल. पहिला चेंडू येस इट इज अ व्हाईट बॉल डाऊन द लेग साइड. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. स्कोर मूव नाउ 49. 18ची गरज आहे. 2 मोठे षटकार. एका बाजूने गौरव दुसऱ्या बाजूने गोलंदाज आहे मिस्टर सौरव.
त्यावेळेला चांगला चेंडू आहे, एकदा वर्जित केली गेले. येणाऱ्या 5 मध्ये 17ची गरज. 5 चेंडू 17 धावा हव्यात. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट मॅच बघणार आहोत. हो, यावेळेला मात्र डॉट बॉल. अस्मी 11 विपक्ष आर्यन फायटर. नेक्स्ट मॅच बिग बॅटल. दोन्ही संघांनी तयार राहायचंय. जशी मॅच संपेल, ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल त्वरित फील्ड अरेंज करायची आपण. यावेळेला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय आणि तिथे उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 52 म्हणजे इथूनही धावा बनवायच्या त्या 15 आणि येणारे चेंडू आहेत 3. 3 चेंडू 15ची गरज. हो हो, हवाई फायर. चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. मॅक्सिमम. येस, थँक यू. 2 चेंडू आणि आता 9 धावांची गरज आहे. दोन चेंडू 9ची गरज आहे. इथून मात्र बॅटर आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये बंटी चिराग अजूनही लढवय्या भूमिकेमध्ये आहे. वन मॅन आर्मीचा रोल अदा करतायत आणि मॅच मध्ये जिवंतपणा ठेवतायत. अंपायर सिग्नल येस, इट इज अ वाईट बॉल. 2 मध्ये 8. ग्रेट मॅच. MSF च्या भव्य प्रांगणामध्ये MPL चा थरार. पुढचा चेंडू. ओ, मिस टाइम आहे. बॉल इन द एअर. ओ माय गॉड. आता एका चेंडूवरती हव्यात धावा 6. व्हॉट अ मॅच. जबरदस्त मॅच. एका चेंडूवर 6 धाव्याची गरज, 5 धाव्याची गरज असताना ची किमया आपण बघितलंय. सोमेश सरकारच्या अगेन्स्ट दिनेश कार्तिकने मारलेला षटकार. चामुंडाबादच्या अगेन चंद्रपालने मारलेला षटकार किंवा निवास नेसच्या अगेन्स्ट ब्रेंडन टेलरने मारलेला षटकार हा प्रत्येकाला आठवतोय. एक चेंडू 6 धावांची गरज आहे. चेंडू धावत आलेले आहेत तिथे 61. बघूया सौरभ पनम गौरव बंटी. हो हो, शॉर्ट बॉल टाकलाय सौरभनं आणि या ठिकाणी डॉट बॉल हार्ड लक. संजीव 11 आणि अभिनंदन मिस्त्री 11 वही पण डीजे थँक्यू. चला, ज्या संघाची